तुमच्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सची गडबड झाली, पण 4 चाकी घेतल्यावर आई वडिलांना बसवलं हो, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय? मी खरं तर मुळात त्यांच्यासाठी आणि आम्ही म्हणजे आपले संघाचे स्वयंसेवक प्रवासाला जात असतात इकडे, या सगळ्यांना सोय व्हावी म्हणून. आणि आपण पण आता थोडं म्हणजे मी सुरुवातीला सहाय्यक सरकारी वकील झालो होतो आणि थोडं रेप्युटेशन तिथं पाहावं आणि त्याच्याशिवाय व्हॅल्यू होत नाही असं मला जाणवत होतं. म्हणून मग पुणे जनता सहकारी बँक आहे आम्ही जनता बँकेत डायरेक्टर असल्यामुळे आमच्या बँकेमध्ये प्रशांत गंभीर नावाचे अधिकारी होते. आता त्यांची दुसऱ्या बँकेत आहेत ते, तर त्यांनी पण गाडी घेणार होती, तर त्यांनी मला पुणे जनता सहकारी बँकेतनं कर्ज प्रकरण करून दिलं आणि तिथून मग मी ती 4 चाकी गाडी, त्यांनी जी गाडी सांगेल ती गाडी मी त्या ठिकाणी घेतली आणि मग वडिलांना म्हणजे ड्रायव्हर पण ठेवला, मला चालवता येत नव्हती गाडी आणि मग ते एन्जॉय केले वर्षभर. ही पण यात्रा किती सुखद आहे बघा. आयुष्यामध्ये 6 वर्ष सरकारी वकील राहिले, जिल्हा मुख्य वकील राहिले, बक्षिसं मिळाली, नावलौकिक मिळालं आणि गेले काही दिवस तर मी सोशल मीडियात बघतोय रोज काही ना काहीतरी कुठे ना कुठे रक्तदान आहे, कुठे शाळेत काही आहे, कुठे अन्नदान आहे. मला असं वाटलं की आपल्या कारकिर्दीतली 100ची जन्मठेपेचा एक म्हणजे 100 कुटुंबांना न्याय देणं, दोघांना फाशी होणं, याचं असं सेलिब्रेशन हे खरोखर होत आहे. पण या सगळ्याच्या पाठीमागे 2 गोष्टी मला छान दिसतात, एक कुटुंब आणि एक परिवार. आता हे 2 शब्द वेगळे मी अशासाठी वापरले, कुटुंबात आई वडील, मुलगा, बायको हे येतात. खरं म्हणजे तुमचं पण अभिनंदन केलं पाहिजे की सामाजिक जाहिरात आहे ना, मेरी साडी तुम्हारे साडी से ज्यादा सफेद किंवा वगैरे, तसं जर तुम्ही हट्ट केला असता तर मग ती मधली जी एक तक्रार होती 80 एकर जमीन, 6 बंगले, किती 200 तोळे सोनं, 2 किलो सोनं, 3 किलो सोनं, असं खरं झालं असतं आणि आज असं सत्कार व्हायच्या ऐवजी लोकांनी धिक्कार केला असता. पण हे सगळं कुटुंब यांनी घडतं. पत्नी जर त्यागात तयार असेल, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्या, तुम्ही जे मिळवताय त्यात मी कोंड्याचा मांडा करेन, पण तुमच्या प्रामाणिकपणाला आणि निस्पृहतेला मी धक्का लागू देणार नाही. या प्रामाणिकपणाला आशीर्वाद देणारे आई वडील असतील आणि मुलगा सुद्धा अजून बच्चा आहे, छोटा आहे, त्याला तर वाटणारच मला हे घ्यावं ते घ्यावं. आता मी अनेक शाळांमध्ये पाहतो 5व्या-6व्या वर्गातल्या मुलाकडे लाख रुपयाचे मोबाईल असतात. त्याच्यावर काय बघतात, काय करतात हा वेगळा विषय. हा झाला कुटुंबाच्या संस्काराचा भाग. मी हे इलॅबोरेट अशासाठी करतो आहे की उसकी बड़ी अहम भूमिका रहती है अपने घर की, परिवार की. और परिवार जेव्हा मी म्हणतो तेव्हा कुटुंब नाही तर संघ परिवार. बजरंग दलाचं काम केलं, विश्व हिंदू परिषदेचं काम केलं आणि मग डोळ्यासमोर कोण उभं राहत होतं, कधी आर्य चाणक्य उभे राहिले, कधी छत्रपती शिवाजी महाराज, कधी